नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उरलेलं जीन्सचा यूज. या अगोदर पण मी या जीन्सपासून एक 2 झिपरचं पाऊच बनवून दाखवलं होतं तुम्हाला. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण खूप कमाल आयडिया बघणार आहोत. तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा पण व्हिडिओ आहे ना, तो पण युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे. तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करत चला. आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना, ते पण देत चला, म्हणजे आणखीन व्हिडिओ पुढे जायला मदत होती. तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा, आपण ही उरलेली अर्धी जीन्स आहे ना, हिचाच रियूज करणार आहोत. बघा, हिचा रियूज करून आपण अगोदर पण एक 2 झिपरचं पाऊच बघितलं होतं आणि त्यातूनच उरलेली ही जीन्स आहे. तर हिचाच आपण आजच्या आयडियासाठी वापर करूया. तर माझ्याकडे जेवढी उरलेली जीन्स आहे ना, तीच मी इथे हिच्याच मेजरमेंटनुसार कट करत आहे. तर बघा, इथे रुंदी 8 इंच आहे आणि खिशाच्या खाली, पॉकेटच्या खालीचे मापाचं लांबीचं माप येतं आहे 14 इंच. तर मी तेवढाच पार्ट इथे कट करून घेत आहे. बघा, म्हणजे मला पॅन्टचा जोड नको आहे या कापडामध्ये, त्यामुळे मी इथे जेवढा कपडा भेटला आहे आपल्याला जीन्समधून तेवढाच कपडा इथे कट करून घेतलेला आहे. तुम्ही लांबी रुंदीला याच्यापेक्षा 1-1, 2-2 इंच कमी जास्त करू शकता. ठीक आहे. तर दोन्ही साईडने माप चेक केलं तर 8 बाय 14 इंच आहे. तर अजून एक पीस आपल्याला ह्याच मापाचा लागणार आहे. परत दुसरा जो पॅन्ट पीसचा पाय होता त्यापासून पण आपण हा कपडा आहे 8 बाय 14 इंचाचा, तो कट करून घेत आहोत. बघा, या पद्धतीने. आणि थोडंफार मागे पुढे असेल तर तो पण आपण करेक्ट असा कट करून घेऊ. परत मेजरमेंट चेक करायचं, 8 इंच रुंदी आणि 14 इंच लांबी. ठीक आहे. आता ह्याच मापाचं आपल्याला 2 अस्तरचे कापडं लागणार आहे. तर बघा, मी इथे अशा पद्धतीने एक अस्तरसाठी कपडा ठेवून घेतलेला आहे. तुम्ही नाही जरी लावलं ना अस्तर तरी पण चालतं आहे, कारण की जीन्सचा कपडा ऑलरेडीच खूप मजबूत आणि दणकट आणि टिकाऊ असतो. पण मी तरी पण लावतच आहे. आणि तुमच्या मशीनवरती जर जाड कापडावरती टीप नसेल येत ना, तर तुम्ही जीन्सऐवजी ब्लाऊज पीसचा कपडा घ्या, जो पातळ असेल, जो मशीनवर चालेल तो घ्या. कारण की याची नंतरची जी फोल्ड घडी होती ना, तर त्यावेळेस तुमची मशीन चालू नाही शकत. त्यामुळे तर दुसऱ्या पार्टला पण मी जे काही अस्तर आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे. बघा, या पद्धतीने. ठीक आहे. आता त्यानंतर आपली जिकडनं 8 इंच साईड आहे त्या साईडने आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे, रुंदीच्या साईडने. तर मी तुम्हाला परत एकदा मोजून दाखवते. बघा, 8 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे 14 इंच. आता इकडनं आपल्याला एक झिप आहे ती अटॅच करून घ्यायची आणि झिप थोडीशी वाढव घेतलेली मी. याच्यामध्ये अजून रनर वावायचं बाकी आहे, त्यामुळे दुसऱ्या पार्टवरती पण आपल्याला ही झिप स्टिच करून घ्यायची. आणि बघा, जिकडनं रुंदीची साईड आहे ना, त्याच साईडने आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेत आहोत. आणि यावरती दाबटीप पण देऊन घेऊया. तर तुमच्या मशीनवरती जाड कापडावरती टीप येत असेल तरच तुम्ही जीन्सवरती ट्राय करा, नसेल चालत तर तुम्ही दुसरा कपडा घ्या, कारण की खूप जाड होतं ते. त्यामुळे माझी घरगुती साधी हाफ शटल शिलाई मशीन आहे आणि मी इथे 16 नंबरची सुई वापरलेली आहे. ठीक आहे. तर दोन्ही कापडावरती एका साईडने आपली झिप आहे ती स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यामध्ये रनर पण वाहून घ्यायचे. पण त्या अगोदर आपण हे बघा, दुसऱ्या पार्टवरती झिपचा दुसरा पार्ट आहे तो बघा, दोन्ही कापडं राईट साईड समोरासमोर ठेवायची आणि झिपची जी दुसरी बाजू आहे ना, ती दुसऱ्या कापडाला स्टिच होईल अशा पद्धतीनेच ठेवून घ्यायची आहे. मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. आणि इकडनं पण या झिपवरती आपण दाबटीप देऊन घेऊया. झिप ओपन न करता आपण इथे दाबटीप देऊन घेत आहोत. बघा, ठीक आहे. आणि त्यानंतर इथला धागा पण कट करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपली दाबटीप देऊन झाली. आता राईट साईडला ही जी बॅग आहे ती टर्न करून घ्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण एक रनर वाहून घेऊ. तर दोन्ही पार्टमध्ये, दोन्ही झिपमध्ये एक रनर वाहून घेतलं. आता एक्स्ट्राची झिप आहे ती मी कट करून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करायचा आणि इथे आपल्याला एक ना मार्किंग करून घ्यायची. तर इकडनं 2 इंच खाली आपल्याला हा कपडा फोल्ड करायचा आहे. बघा, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने फोल्ड केलं आहे तिथं पण आपल्याला एक मार्किंग करायची, कारण की हे पॉकेट आपलं सेपरेट होणार आहे त्यासाठी. आणि त्यानंतर आता आपल्याला ही जी फोल्डिंग आहे ती अशा पद्धतीने करून घ्यायची आणि दोनही कडा स्टिच करून घ्यायच्या. आणि ह्या कडा स्टिच करताना खूप जाड कपडा झालेला होता जीन्सचा, कारण की ती 4 घडीचा कपडा आलेला होता ना, त्यामुळे खूप जाड झालेला होता. ठीक आहे. तर स्टिच करायला पण थोडंसं अवघड वाटतच होतं. त्यानंतर मैत्रिणींनो, बेल्टसाठी मी याला मिक्स आणि मॅच कलर घेतलेला आहे. 3 इंच याची रुंदी आहे आणि लांबी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता. तुम्हाला जर मोठा बेल्ट पाहिजे तर तुम्ही याची लांबी अजून जास्त घेऊ शकता. तर मी इथे घेतलेला आहे बघा 35 इंच लांबीचा कपडा घेतलेला आहे. आणि हा बघा आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. बघा, आणि सुरुवातीला आहे ना अर्धा इंच असा आतमध्ये फोल्ड करायचा आणि या पद्धतीने स्टिच करायचं आहे. आणि मग इकडनं ह्या साईडने पण अशा पद्धतीने
अर्धा इंच फोल्ड करायचा आणि असा स्टिच करायचा. तर अगदी डिटेल आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगत आहे, प्लस स्टिचिंग पण करून दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर बघा दुसऱ्या साईडने पण आपण अगोदर हा कडेचाच पार्ट आहे ना तो स्टिच करून घेत आहोत आणि सुरुवातीला पण थोडासा पार्ट फोल्ड केला. आता त्यानंतर हा पार्ट अशा पद्धतीने राईट साईडला टर्न करायचा आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. हा पूर्ण बेल्ट पण स्टिच होणार आणि इकडनं पायपिंग पण सोबतच होणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ही पूर्ण बेल्ट म्हणा किंवा पायपिंग पण सोबतच स्टिच करून घेऊ आणि खूप सुंदर ही बॅग डिझाईन तयार होते. तुम्ही याच्या मापामध्ये पण चेंजेस करू शकता लांबी रुंदीमध्ये, म्हणजे तुमच्या मनाने पण. ठीक आहे. तर राहिलेला हा पूर्ण जो बेल्ट आहे तो पण मी स्टिच करून घेत आहे. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपण हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. फायनली खूप सुंदर अशी आपली बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झाली. तुम्हाला जर हा बेल्ट स्लिंग बॅग टाईप थोडासा वाढव घ्यायचा असेल मोठा, तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग या बेल्टची लांबी मी 35 इंच घेतली, तिथे तुम्ही 50 इंच 55 इंच पण घेऊ शकता, म्हणजे साईड बॅग स्लिंग बॅग सारखा तुम्ही तो कॅरी करू शकता अशा पद्धतीने. आणि बघा टोटल 3 पॉकेट झालेले आहे आपलं. हे विदाऊट झिपचं, हे झिपर आणि हे एक मेन पॉकेट. अशा पद्धतीने आपली 3 झिपरची बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झालेली आहे. आता हिचं शिवून तयार माप पण सांगते तुम्हाला. त्याची रुंदी आहे बघा 8 ते 8.25 इंच आणि उंची पण आहे 8 इंच, म्हणजे 8 बाय 8 इंचची आपली बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झालेली आहे. त्यानंतर मैत्रिणींनो तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे ना तो याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. बघा असा उभा ठेवू शकता या पद्धतीने. वरच्या पॉकेटमध्ये तर नाही बसणार कारण की आपली कडेकडेने पायपिंग आलेली आहे त्यामुळे, पण तुम्ही ह्या पॉकेटमध्ये न ठेवता जो मेन पॉकेट आहे ना ह्याच्यामध्ये तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे तो आरामात ठेवू शकता. बघा उभा मोबाईल ठेवू शकता अशा पद्धतीने, आणि मोबाईल ठेवून पण कडेला स्पेस आपला शिल्लक राहतो. आणि इथे पण आपलं एक विदाऊट झिपचं पॉकेट आहे आणि एक झिपर पॉकेट आहे. याच्यामध्ये पण तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता आणि ATM वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता. तर 3 पॉकेटची आपली स्लिंग बॅग, साईड बॅग, क्रॉस बॉडी बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.